नवरोबाच्या ऑफिस टिफिनसाठी रोज काय भाजी बनवायची किंवा डब्यासाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो. तर त्यासाठीच आपण सुरू करतोय नवरोबाचा ऑफिस टिफिन ही सिरीज कंटिन्यू करायची असेल तर चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा. तर आज बनवतोय आपण पनीरची भाजी. त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, 1 चमचा तीळ, अद्रक, लसूण आणि 4-5 काजू छान असे तेल टाकून भाजून घेतले. लोखंडीमध्ये भांड्यामध्ये भाजले तर त्याची चव अजून छान लागते. थंड झाल्यानंतर छान मिक्सरला वाटून घेतलं. तोपर्यंत पनीरचे सुद्धा काप करून घेतले. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. जिरं टाकून खमंग फोडणी केली. वाटून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकलं. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्याच्यामध्ये धना पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि गरम मसाला टाकलाय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही पनीर मसाला टाकला तरी सुद्धा चालेल. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाले व्यवस्थित परतून घेतले. छान मसाल्याला तेल सुटले, व्यवस्थित परतून झालेत. आता याच्यामध्ये आपल्याला जितकी ग्रेव्ही पाहिजे तितकं गरम पाणी टाकायचंय. आता मी इथे साधारणतः 1 पाऊण वाटी पाणी वापरले, कारण भाजी टिफिनसाठी बनवतोय म्हणून. आणि असंही पनीरची भाजी ग्रेव्हीदार असते. आता ग्रेव्हीला छान अशी एक वाफ काढून घ्यायची. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि झाकण ठेवून याची दणकून वाफ काढायची, म्हणजे ग्रेव्ही सुद्धा छान शिजली जाते. ग्रेव्हीला छान असं तेल सुटले. याच्यामध्ये आता छोटे छोटे पनीरचे तुकडे करून घेतले होते ते घालायचे. आता भाजीसाठी मी पनीर कच्चं वापरते. जर पनीर तळून वापरलं तर पटकन थंड पाण्यामध्ये टाकायचं. मी सकाळच्या गडबडीमध्ये एवढी काही लेंदी प्रोसेस होत नाही म्हणून हा शॉर्टकट. आणि मस्त असा टिफिन भरून देते. आज टिफिनसाठी आहे चपाती, पनीरची भाजी, जिरा राईस, सलाड आणि नाश्त्यासाठी बनवलेत मस्त असे गरमागरम पोहे. मला सुद्धा ही सिरीज कंटिन्यू करायची असेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला